आली प्रहरी हो
सरदार करे खिलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे कोयल गाते सरदार करे खिलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे पांगही प्रातःकाळीची उठा लवकर गोपी रे पांगही प्रातःकाळीची उठा रवींद्र शेडेकर यांच्याकडून आता ते गीत स्टेजवर वाजवण्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे। त्याचप्रमाणे नवलाई देवी नमन मंडळ छोटा कृष्ण नवलाई देवी नमन मंडळ या नमनामध्ये छोटा कृष्णाची भूमिका करतो तो तस्मै गिरी यांच्याकडून मी हे गीत वन्स मोर साठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे। कोकणातील युट्यूबर यांच्याकडून आमचे गवळणची
आपण बाजारात जायचं म्हणतोय खरं, पण या आडवळी लागल्याची कोणाला माहिती आहे का गं? अगं तुला माहिती आहे का गं? अगं जन्माचा आहे तो गिरदारी यमुना तेरी थोडा गळी येता जाता आमची थोडी तो मस्करी. बरं, म्हणजे तुला पण माहिती नाही. अगं तुला पण माहिती आहे का गं? तुला बरं, तुला काही माहिती आहे का गं? अगं कोणालाच माहिती नाही. अगं तुला तरी माहिती आहे का गं? अगं मला माहिती म्हणजे तुम्हाला माहिती नाही बाई. सकाळी आलात ना तेव्हा तू वाटा माहिती म्हणून पुढे आलात ना आणि आता मला विचारताय. अगं आम्हाला अर्ध्याच रस्त्याची माहिती होती म्हणून तुला विचारलं. मी काय म्हणते पुढे रस्त्याची माहिती करून घे आणि मगच मथुरेच्या अगं बाजारात होय बाय होय, एवढी तंत्रज्ञानाला काय झालं नाही. एवढी तंत्रज्ञानात झाले म्हणजे काय? गरमीचे दिवस गरमी किती होते? आता काय तुला एकटीलाच गरमी होती? अगं पण मी काय म्हणते तुला नाही माहिती, तिला नाही माहिती, हिला नाही माहिती, मग आता करायचं तरी काय गं? अगं माझ्या लक्षात आलं. अगं ती वरच्या आळीची म्हातारी आहे ना, तिला हाक मारून घे बाबू. आग लागली तिच्या तोंडाला मी ती खेळली. आता हिच्या तोंडाला आग लागली तर तिच्या तोंडाला आग नाही लागणार. आता बोलतेस ती आली बाबा कशी कोंबडीसाठी पिसा काढायची. कोंबडीसारखी पिसे झाडाला लागले तिला कापून काढू बघ. अशी तशी साधी सुधी मावशी नाहीये, अख्ख्या गावाला पुरून उरली एवढी मावशी. बघ हाक तरी मारून घे. असं म्हणते बघ हाक मारून दिला. राधे आधी तू एकदा आवाज देऊन बघ, तुझ्या आवाजाने येते का ते बघ, नाहीतर मग मी आवाज. बरं ठीक आहे. मावशी, अगे मावशी. अगे तुझ्या आवाजाने ती आवाज देणारच नाही. आता मी बघ कशी आवाज बरं देते. तू दे आवाज. मावशी अगे म्हशी. काय म्हणाली म्हशी? अशी बोलल्यावर येईल ती नक्की. आता बघ कशी उड्या मारीत ती. बघ मावशी अगे म्हशी. अगे भवानी, कोणाला म्हशी म्हणतेस? मला भवानी म्हणायची तिला तू म्हस म्हणाली तर तुला ती भवानी म्हणणार नाही का? आता मावशी म्हणून एवढं चांगल्या आवाज दिला तर बाईवरच आवाज देतं की नाही? म्हशी म्हटल्यावर लगेच ओरडली. अगं तिचा कानाचा प्रॉब्लेम असेल. कानाचा प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही, तशीच आहे सदा कदा बरं बघ परत एकदा आवाज देऊ. अगं येते का? थांबा, मेलन पुढून लावला ना आता मागून लावतोय. बाया, आता हे काय नवीन तिचं? आता आल्यावरच विचारूया. बरं ठीक आहे. अगं बाई तू कशी असशील तशी ये. आले आले ये लवकर. राधे तुझी वाणी माझ्या पडता काणी. राधे तुझी वाणी माझ्या पडता काणी. माझी झाली गडबड अग राधाबाई करीते मी घाई. अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर. राधे तुझी
बाई करते मी घाई अग राधाबाई करते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करते घाई येते मी बरोबर माझ्या तुझी ही वाणी थोडं सकाळी झाली गडबड माझ्या तुझी ही वाणी थोडं सकाळी झाली गडबड अग राधाबाई करते मी घाई अग राधाबाई करते घाई अग राधाबाई करते घाई येते मी बरोबर अग तुझी वाणी पडत कानी झाली गडबड अग तुझी वाणी पडत कानी झाली गडबड अग राधाबाई करते मी घाई अग राधाबाई करते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करते घाई येते मी बरोबर काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी काय सांगे राधे माझ्या संसाराची कहाणी काय सांगे राधे माझ्या संसाराची कहाणी तिथं रात्री बाई दूध मागत बसतोय धणी 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 त्याची भूक ही जाईना माझं सहन होईना त्याची भूक ही जाईना सहन होईना त्याची धुली पाची गडबड राधाबाई करते मी घाई राधाबाई करते घाई येते मी बरोबर राधाबाई करते घाई येते मी बरोबर अग तुझी वाणी पडत कानी झाले गडबड अग तुझी वाणी पडत कानी झाले गडबड अग राधाबाई करते मी घाई राधाबाई करते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करते घाई येते मी बरोबर अगं मावशी एवढं कामाला झालं तरी काय ग हात मारलास म्हणे धावत आली ना ग अगं हे बाई तिने तुला आवाज दिला आणि तेव्हा तू काय म्हणालीस ग अगं काय म्हणाले अगं मेला आता पुढून लावलं आता मागून लावतोय म्हणजे काय ग अगं ते काय नाही मी किस करत होते आता ह्या वयात आणि किस मला काय वय लागतं होय ते कधी पण करू शकते आता विहिरीचं कसं आहे माहिती का सुंब जळला तरी पीठ काही जाईना बरोबर. म्हातारपण आलं तरी सावटपणा जाईना आमचे लय मुडी ग एवढा मोठा लांब लाल लाल काढला ना ग बाहेर आणि कसले मग मी किस करत अगं किस करता करता माझं हसकन आलं ना ग. अगं हे बाई अगं रक्त रक्त अगं हे कधी सांगणार अगं माझं कापलं ना काय ग अगं बोट मग असं बोलू लोकांचा गैरसमज होतो मग ते बसले मला लावत आता काय लावल्याने अगं चुना चुना बोट कापल्यावर चुना नको लावायला काय आता त्यांनी चुना लावला आता तू आम्हाला चुना लाव पुढे काय लय मजाच आली ग अगं नक्की झालं तरी काय मग ते काय म्हणतात माहितीये काय अगं ते म्हणतात आता माझा हलवा ए बाई तू बघ आता हिचं काय चाललंय मावशी पण मी काय म्हणते ह्या म्हातारपणात तुझ्या नवऱ्याला कुठली काही घाणेरडी सवय अगं हलवा म्हणजे काय माहितीये जेव्हा तू हात मारलीस ना तेव्हा मी गाजराचा किस करत होते कसला की गाजराचा हो बाई हा तेव्हा ते म्हणाले आता माझा हलवा बनवा हलवा मग तुला काय वाटतं? बाई तुला चहाचा आलाय ये बाबा लवकर तुझ्या बाजूने येतोय तो तुला बघून येतोय मला सांगतोय वाट दे म्हणून नाही तुझ्या बाजूने येतोय तो बघ काय झालं? हा. ही साडी ग कुठून आणली छान आहे ग अगं त्या कालच्या बाजारातून चोरून आणलं तिनं ती आली मेली. अगं ए, तिला लागलं
काय झालं माहितीये, मी बाजाराला यायला निघाली, हा. वाटेत मला आयता भेटला. कोण? आयता. तुला आयता नाही माहिती? नाही ग. म्हणजे तुला तरी माहिती आहे आयता कोण आहे तो? मला कसं माहिती असणार तुझा आयता? अगं तो सत्यवान पाटील माहितीये? हा कोण सत्यवान पाटील? अगं सत्यवान पाटील आहे ना, त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय? ती शिंद्यांची काशी. काय हो सत्यवान पाटील? अगं त्यांची पहिलीच बायको इथं असेल तर त्यांना वाहन मारेल. अगं त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय? ती शिंद्यांची काशी. त्याचं लग्न तरी झालंय का? काय पोवार आहे. अगं कुवार असून 10 पोरं फिरवतात, तुला काय माहिती आहे? आणि ती काय अरे बाई, त्यांना तोंड दाखवायला जागा ठेव. अहो ही पण साधी नाही, 56 पोरं फिरवून झाले. काय माहितीये काय? चेहरा आहे साधा मळा आणि अख्ख्या गावात लपडी सोळा. अगं अशी काय, आणि तू तरी काय? मी नाही त्यातली आणि कडीला वाचली. माझ्यासारखी सरळ बाई मला कुठे भेटणारच नाही. काय बघा सांगायचं सरळ रूप म्हणजे माझा आहे सरळ रूप, आणि मागून बघा. अगं म्हणजे भाऊजी तुला सांगते आणि तुम्हाला पण सांगते, दिसत असली तरी बारीक ना तरी आहे अजून ताट. माझ्या नजर लागलत ना तर लावीत चांगलीच वाटा. सत्यवान पाटील आहेत ना, त्यांच्या पहिल्या बायकोचं नाव काय? ती शिंद्यांची काशी. ती 5व्या बालपणात मेली म्हणून त्यांनी दुसरं लग्न केला. आता ही दुसरी बायको कोण? अगं ती मोऱ्यांची ठामा. अगं ती ना विधवा होती, तिला पहिल्या नवऱ्यापासून एक पोर होतं. मग त्याचं काय? मग लग्न झाल्यावरती ते पोर बरोबर घेऊन नाही आली. मग त्या सत्यवान पाटीलला ते पोर आयतं नाही मिळालं म्हणून त्याचं नाव आयता. असं काय? बरं आहे ना, त्यांना न मेहनत करतात तेवढी संपत्ती भेटली. तू पण असा दुसरा नवरा कर, तिला पण 2-2 पोरं मिळतील. ऐकली नको बाई मला. अगं तो आयता आहे ना, तो माझ्या वर असतो. काय म्हणाली? अगं आयता माझ्या वर असतो. नक्की कुठल्या बाजूने असतो? अगं, म्हणजे असं माझं घर आणि वरच्या साईडला आयत्याचं घर. असू दे. मावशी मी काय म्हणते, घरातली सगळी कामं तुम्ही आटपून आलीस ना गं? आटपली ऐक, पुढे तिथून निघाली, तिथे तो नितीन पर्वती भेटला. तू काय तो करत होता? अगं भरती आली गुलामावर, काय केलं माझी वाटच सोडलं ना. का गं? अगं तो म्हणत होता, मावशी माझं घे, माझं घे. अगं तेच मी म्हटलं, फटकी आली गुलामावर, तुझ्या जिभेला काय हाड आहे का नाही? तुझ्या जिभेला हाड असेल तर आमच्या जिभेला हाड अगं होतं. तू असा म्हणाला माझं घे म्हणून. काय म्हणाला नक्की? अगं म्हणजे नाव. बरं घे मग. मी म्हटलं फक्त म्हातारी बाई, मला काय एवढं नवीन नाव काय येणार नाही. मी आपलं जुन्याकडे एक नाव घेते. मग त्यातलं घे बघू आता बघू. ऐक तर, कणकण बुद्धी मळमळ माती, माझ्या मातीच्या उगारल्या रीती, आकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव नाही म्हटलं, नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या, 32 पानं लावला जुना, तोंडात विळा बोलू कशी, पायात पंचन चालू कशी, घरात कंटी वाकू कशी, हर हराचे घर घराचे, दूध गाईचे फूल जायचे, आणि नाव घेते नितीन पर्वते यांचे. ए बाई, एवढं मोठं नाव घेतलं तर नितीन पर्वते झोपला असेल. नाहीतर काय, नितीन पर्वते तुमच्यासाठी खास. मी नितीन पर्वत्यांना काहीतरी सांगते आहे. नितीन पर्वते ऐका, परातीत परात तांब्या पितेची परात, परातीत परात तांब्या पितेची परात, आणि हिला घेऊन जाल घरात तर तुमची आईस काढेल वरात. मला घरात काय घेऊन जायचं प्रश्नच नाही. ही अजून आहे कुवारी, हिलाच घेऊन जा घरात, आणि हिची काही परत काढा. पर्वती लागलाय तुझ्या पाठी, मग माझा काय संबंध आहे ते? हे बाई, आपल्याला बाजारात जायचा उशीर होतोय. तुझा कोण अजून राहिलाय का इथे? नाही चला तर आपण बाजाराला जाऊया. अगं हो थांबा. बाजाराला जायचं हो की पण हो? घेतलं काय नेसलं काय तर सांगितलंच नाही. मावशी आता हे पण सांगायला जावं का गं तुला? मला सांगितलं पाहिजे, नाहीतर मालाची विक्री होणार कशी? हा ते पण बरोबर आहे ग. मावशी तू सांगते हा? विक्रीला घेतलंय तू आणि तुला जर काळजी नाही नाराने बघा विक्रीला घेतलंय तूप, आणि बघा इथं कसं आहे, मागून फिरून कसं आहे. तुझं ते मागून फिरणारच अजून अटकले वाटतं. अगं तू काय घेतलं? अगं मी घेतलंय दही. काय घेतलं? दही. काय नाही सुचणार, पुढेच आहे. हो बाजूला काय नाही. Thank you.
बाजारात जायला रेशमी साडी पद्धतीचा वेगळा, रेशमी साडी पद्धतीचा वेगळा. माझ्या वाटत तू अगं तुझं छान आहे. साडी कुठं घातले सरारा तर घालून आली आपल्या बरीचं नाव घेताय ना लावल्या माझ्या. हॅलो, हे पहा, दत्ताराम सकाराम दसम यांच्याकडून खास करून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दत्ताराम सकाराम दसम, कोटे देवळाची वाडी. मावशी दत्ताराम दसम. काचेच्या बसीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव ऐकताय ना? कुठे आहेत? काचेच्या बसीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव, आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. हो दत्तारामराव, काय पण तुम्हाला ही घाई, आणि या बाईचं वय आहे का आता? तुमच्यासाठी खास काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची भरली आहे साठी, तरी पण हे दत्तारामराव लागले मावशीच्याच पाठी. बघा किती जळते माझ्यावरती, कारण हिच्याकडे पण बघत पण नाही ना, म्हणून ती माझ्यावर जळते सारखी सारखी. सोनच लागलंय. मावशी, पण मी काय तो म्हणते, अगं तो पण चोरून आणलेला आहे. ते दत्तारामराव आहेत ना, त्यांनी मला दिला. छान आहे गं, त्यांची माझी ओळख करून दे ना मी तुझी लाडकी ना गं चंद्रा. दत्तारामराव, आजच तुम्हाला मौका आहे, एकावर एक फ्री आहे. अरे मावशी, आपल्याला बाजारात जायला उशीर होतोय. आपण चला जाऊया. मला वाटलं तसं नाही ग. आता पिकलेलं पान कधी गळून पडेल सांगता येत ना. आता पुढची जबाबदारी घ्यायची, पण तरी बघायला नको म्हणलं की तुझी काळजी. म्हणतात पिकलेलं पान अजून छप्पन गाव फिरवून. होय होय, मी गेले 3 वर्ष तुझ्याबरोबर आहे. किती गावं फिरवती तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण मी काय म्हणते मावशी, आम्हा पोरींना विचारलंच ना ग, मग तुमच्या राज्यात चाललंय तर काय काय घेतलं म्हणून. तर तू काय ग घेतलंस? अगं मी घेतलेलं काय सांगायलाच पाहिजे. आता आम्हाला विचारलं तुझ्या मायाची विक्री नको व्हायला, तू पण सांग. बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि नेसली पण नऊवारी साडी. नीट बांधलीस ना? हो. अगं नाणी नको सुटत तुझी साडी. चला चला. अगं साडी काय घेतली तर तुला माहिती आहे का? अगं मुद्दाम मी साडी घेतले. अगं तुम्ही साऱ्या चिकण्या पोरी, या सगळ्या पोरांचा नजरा तुमच्यावर, आणि म्हातारीकडे कोण बघणार, म्हणून मुद्दामच मी साडी घेतले. निदान हे बेवडे तरी माझ्याकडे बघते. अरे बाई, हल्लीच्या काही
सगळे म्हाताऱ्यांवरच लाईन मारतात ग. एवढं सोनं आणून घालून आले ते आता तिथे 2 पर्वती झाले, दत्तारामराव झाले आणि पहिले कोण झाले, एवढे सगळे मागे लागले. करण्यापूर्वी कोण बघत नाहीत, आता म्हातारेच पटवतात. लग्न अगोदर 56 नवरे फिरवतात. होय होय होय. काय काय मावशी आपण बाजारात जातोय खरं, पण एवढा हा आडवळणी रस्ता एवढा चढताना आपल्या दमछा पण आहे. त्याच्यासाठी एक छानसं गाणं म्हणतो. अगं मेन माझ्या म्हातारीचं काय तूच म्हण एक तुमचं गाणं. अगं नाही, तू म्हण गाणं. अगं शालू धोका देगा मैना, 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 शालू धोका देगा मैना. बघू नाही पाणी म्हणून रुसू नको मैना, बघू नको आणि म्हणून रुसू नको मैना, बघू नको आणि म्हणून रुसू नको मैना, बघू नाही आणि म्हणून रुसू नको मैना. अगं शालू धोका देगो मैना, शालू धोका देगो मैना, शालू धोका देगो मैना, शालू धोका देगो मैना. मागुंदर म्हणजे अगं मी तुला म्हणते तू मागुंदर. स्पष्ट बोल. मागुंदर म्हणजे काय म्हणते? मी काय म्हणते तुला असं का होतं बोलतेच तशी. तिला गरमी जास्त झाली मावशी आणि त्याच्यात परत हे प्रमाणे तिला काय ते मागुंदर. ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती. आमची मावशी 15व्या ताडी, आमची मावशी 15व्या ताडी. पत्राला ताटूनच आले आणि मावशीला म्हणजे पत्राला ताटली. मावशी तुला बिर्याणी भेटली का? हॅलो, हे पहा, युवराज राणे यांच्याकडून जे आता ते गाणं झालं शालू देगा झोका, याच्यासाठी 201 रुपयाचं त्यांचं म्हणणं आहे. हे गाणं वन्स मोर झालं. अग शालू झोका दे गो मैना, 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 शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना, उघडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना, उघडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना, उघडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी तुला आणतो बोल गो मैना, उघडी तुला आणतो बोल गो मैना, उघडी तुला आणतो बोल गो मैना, उघडी तुला आणतो बोल गो मैना. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. अगं हे बाई, तुमच्या दोघींची पण गाणी राहू दे. मी एक गाणं म्हणते, आपण निघूया बाजारात.
युवराज राणे यांच्याकडून पुन्हा एकदा गीत वन्समोरसाठी 200 रुपये. रसिको वेळेअभावी कृपा करून वन्समोर देऊ नका. हे शेवटचं वन्समोर असेल. अग शालू सोका दे गो मैना 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 शालू सोका दे गो मैना. मुंबईतून आलो का ग बोलसना मुंबईतून आलो का ग बोलसना मुंबईतून आलो का ग बोलसना मुंबईतून आलो का ग बोलसना. बुगडी नाही आणली रुसू नको मैना बुगडी नाही आणली रुसू नको मैना बुगडी नाही आणली रुसू नको मैना बुगडी नाही आणली रुसू नको मैना. बुगडी देतो बोलगो मैना बुगडी देतो बोलगो मैना बुगडी देतो बोलगो मैना बुगडी देतो बोलगो मैना. शालू सोका दे गो मैना शालू सोका दे गो मैना शालू सोका दे गो मैना शालू सोका दे गो मैना. वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग. वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू नेसून सजली ग. साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग. वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू नेसून सजली ग. साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग. जगाच्या ओझरीने अमृत प्याली हळूहळू रुखली सचेतन झाली हळूहळू रुखली सचेतन झाली हळूहळू रुखली सचेतन झाली. जगाच्या ओझरीने अमृत प्याली हळूहळू रुखली सचेतन झाली हळूहळू रुखली सचेतन झाली हळूहळू रुखली सचेतन झाली. सूर्यकिरण दारी पडली राहुणी ग सूर्यकिरण दारी पडली राहुणी ग. साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग. वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू नेसून सजली ग. साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी
मथुरेच्या बाजारी निघाला आहे. गोकुळातील दही, दूध, लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. यासाठी गवळणी काढवले पाहिजे. ही कामगिरी मी न करताना माझे सवंगडी पेंड्या व सुदामाला सांगितले पाहिजे. अरे पेंड्या, ए सुदामा. आलो आलो देवा. देव पण आपल्याला कामगिरी सांगितली. आपल्या तिघांना नाही. अरे तुला, मला आणि याला. हा, तू पण आहे त्याच्यामध्ये. कामगिरी काय सांगितलंय? तू ऐकली नाही? मी पण ऐकली नाही. होय, कामगिरी काय सांगितले? मला काय माहिती. मी याच्याकडे लक्ष देत होतो रे. असं असं बसतोय ना. 60 रुपयाला मधुच्या बाजारात चालले. होय, त्याचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. आपलं काय जातं त्याच्यात? आपलं काय जातं? तुझं काय जात नाही. तुला कामगिरी जमल काय? मला नाही जमणार. अरे पण एक माझा मित्र आहे. नाही, दुसरा एक मित्र आहे. अरे घरी म्हणजे काय? दोन पाय असणार. आपण घरी म्हणजे माझ्या गावात एक नाही आहे. अरे हे वागड्या. हा बरोबर. हे काय दे बघूया. अरे चंगड्या बोले तू करतोस. बोलवते मला तुझून. गोबड्या ये लवकर. आलो आलो बघ. हे देवांचा दास आहे मी खास. देवांचा दास आहे मी खास. पुरी राखी तो गोवर्धनात. आलो आलो सुदाम्या मी धावत. आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला चुकली रानात. आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला चुकली रानात. आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला चुकली रानात. आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला चुकली रानात. गोकुळामध्ये हा बोबटा उठला. काळजाचा माझ्या डोक्यात दुखला. पुन्हा नाद जीव मला चुकला. पायाचा माझ्या ठाठात दुखला. आता करू मी काय सुचत नाही. करू मी काय सुचत नाही. आता आली माझ्या कानात. आलो आलो सुदाम्या मी धावत. आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला चुकली रानात. 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 काय बोलत हा? कसं काय? अरे तुझं दिसली काय? अरे वाकड्या शिंगाची घाय. आले तुझ्या वाकड्या शिंगाची गाय इकडे अरे सकाळच माझा उठला. अरे काय म्हणजे गुलाम वर्गा आणि काही माझी म्हणायला लागली.
पोरांना पोरं होत नाही तू बोलतो अरे गुलामा तसं नव्हतं अरे बायकोन शाळेत टाकायला सांगितलं असं तरी बोल अरे कसा बसा कॉलेजला निघवला कसा बसा निघवला शाळेत जाणार होय तुला माझ्या काय सांगितलं बाईने बाई त्याला शर्ट घाल अरे शाळेत जाणं मग शर्ट घालायला गेला मला काय म्हणायला लागली बायको माहितीये हो त्याला मी घेतलंय अरे काय म्हणायला बरोबर आता माझ्या शर्ट कोणाला केलं ना अरे डोकराला गुलामा लहान झालं अरे डोकराला गुलामाला लहान झालं तसं नव्हतं गुलामाची हिन करायला गेलो गुलामाची हिन करायला गेलो गुलामाची चकीत नाही घेतली कसा नेऊन शाळेत बसवला शाळेत बसवला बाई नुनूंचा पहिला तास बाई नुनूंचा पहिला तास बाईने माझ्या पोरग्याला प्रश्न विचारला नाही अरे गोट्या मी तुला एक योगायोग प्रश्न सांगतो त्याचं उत्तर दे अरे बाईने फटकन लगेच सांगितला बंद्या एवढा मोठा समुद्र एवढा मोठा समुद्र एका पत्राला वाटतोय एवढा मोठा समुद्र त्या समुद्राच्या मधोमध एक लिंबाचं झाड लावलं लिंबाचं झाड लावलं त्याच्या वरची तुला लिंब काढून आणायला सांगितलं तू कसं राहशील अरे पोरगा पण माझा कान चालला पोरगा काय म्हणाला माहितीये काय म्हणाला माहितीये काय बाईने मी उलट जाईन आणि लगेच चांगला नाही काय बरोबर बोलला तुला म्हणा तुझ्या बापसान काय मध्ये झाड लावला नव्हतं ते पण बरोबर आहे गुरगुना खोलून नाही काय म्हणतो अरे तसाच लगेच मला आता प्रश्न विचारला मला तिचा प्रश्न विचारला बंद्या ते कोणती कविता म्हण अरे लगेच समजा उचलला रे मोरा न काय तुझा तुरा मोरा रे मोरा काय तुझा तुरा रंगीत पिसारा डोक्यावर तुरा बाई वाड्यावर या पहिली ते दहावी येऊ नको तिला शाळेत पास करून टाकला कशाला बोलवलं माहिती कशाला बोलवलं कशाला अडवायचे काय अडवायचं होतं बघितलं नाही गवळ्यांच्या पोरी तू बघितलं नाही अरे अजिबात बघितलेलं दही दूध काय बेटा दही दूध आणि दूध दोन्ही आज पण भेटणार मी बघणार आहे तू फक्त फिरव
जातात म्हणून त्या बांधल्या. मी तुका दगड काय थोडस होतो. हे राहू दे. मावशी आहे म्हणजे तुझ्या आईची पाचवी बहीण. जाणार कुठे? तिला बोलवून घे. हा बरोबर. अगं ये मावशे. अगं तुझं सर्व घेतो थांब जरा. अगं ये माईशे. हिला काय मानान बिनान बरोबर असते. त्या भाषेत बोलवतो. अगं हे बुलदुजर. तुझं नाव बुलदुजर आहे. मग कसं आलेली फुलं आवाज कोणाला दिलास? बसेला दाखव मला. बाई अगं हिरो काय हे नाही तुला माहिती? नाही. अरे हे तुला नाही माहिती? अगं खरंच नाही माहिती. अरे याला म्हणतात लटकन. म्हणून माझी नजर जाते तिथं पळतो. अगं तुझ्या ह्या मावशी हे का काय खाली जपतं? हे तुला नाही माहिती? नाही. अरे हे माझ्या नवऱ्याचं लायसन आहे. लायसन डुप्लिकेट आहे ना खरं खरं बोलत ना. खोटं बोलायचं ना. अरे ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. हे, काय का तुला पाहिजे? नको नको. अगं बस मला दिलं. आई शपथ, मावशी, तुला तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. अरे काय आणलंय माझ्यासाठी? अगं खरंच आणलंय. म्हणून तू माझ्यासाठी काहीतरी आणलंय? खरंच आणलंय. अगं पोरींनो हे बघा, यांनी माझ्यासाठी काहीतरी आणलंय. त्याच्यासाठी पण आणलंय. काय आणलंय? हे सुद्धा मा मी काय सांगतो इथले. मी जे काय बोलत तुम्ही तिघांनी मावशीच्या बोलाकडे लक्ष द्यायचा. बरोबर. मावशी आय लव्ह लुलू लुलू. माझ्यासाठी आणलंय? अगं तुझ्यासाठी आणलं. खरंच माझ्यासाठी आणलंय? मला तुझ्यासाठी आणलं. खरंच माझ्यासाठी आणलंय? मला तुझ्यासाठी आणलं. आज माझ्या गोष्ट. म्हणून तुम्हाला सांगितलं मावशीच्या बोलाकडे लक्ष द्या. मावशी अशी फुले. अरे गोटात म्हणजे आंबोड्या आंबोड्या. हे मला समजलं अशी हो. मावशी जरा खाली वाग ग. गेलं कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? मला माहिती होतं तुला घातल्यावर बरं वाटणार. तेव्हापासून बघतोय पटापटा सर्वांच्याच लाईनीत म्हणतो अरे खरंच माझं गेला. माहित तर नावगे म्हणतो. नावगे म्हणतो. इकडं नावगे म्हणतो. नावगे म्हणतो. नाव घ्यायला मी कशाला लाजू? मी कुठं बोलतोय तुला? नाव घ्यायला मी कशाला लाजू? आणि हा मेला घालून आलाय बघा बायकोच आपला तो. अगं आजकालची फॅशन आहे ती तुला काय माहिती? अरे तू एक माझं छानचं नाव घे. काय म्हणतेस काय? बरोबर. हा लगेच घेतो. पळसावतल्या भोपल्याला एवढा मोठा भोपला. अगं मावशे मग तू जर माझ्यावर प्रेम करशील तर या खालच्या पटलीला नाही घ्यायचा. दुसरं घेतो. अरे काय तू स्पष्ट बोल. अगं बिग बॉस मध्ये होती निकी. बिग बॉस मध्ये होती निकी आणि मावशे त्याला खायला हवं तुझी कालची चिकी. लोणावळ्याला गेलेला आता. तो बोलतो कालची चिकी म्हणजे कालची चिकी. मग तुला काय वाटलं? स्पष्ट बोलला. लोकांना पण ऐकायला आता बरोबर नाही. तुला अरे आलेल्या गोकुलातून जायचं बघ तिला. प्रतिबंध आहे. आम्ही या रस्त्याने जाऊ. या रस्त्यात तुला जाता येणार नाही. का जाता येणार नाही? मग आम्ही या रस्त्याने जाऊ. ह्याचं नाव काय माहितीये काय? तानाजी.
तानाजी 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 म्हणजे माणूस तर नाही ना. तुला माहिती आहे हा कोण? हा यमाजी. अगं हा तानाजी आणि हा यमाजी. सत्य भाऊ वाटतंय. सत्य म्हणजे तुला जसं तुला काय करायचं? याचं नाव काय? हा मागात फक्त बघतोय पुचका पुचका. बघ तुला नाही चाला. काय मला ओळखलीच नाही. पोरगा ना पोरगा बिरगा सर्व घरात ठेवायचा. मगापासून तेच बोलतोय मावशी. अरे मगापासून तेच बोलतोय. आई तुकड्या सांगा तर मी आहे. मी मोठ्या बॉकलाकडून आला. तानाजी हा यमाजी हा तानाजी हा पुष्पा आणि तू कोण? धर्माजी. यमाजी तानाजी धर्माजी म्हणजे आजोपंजोबाची नाव ठेवले. आजोपंजोबाची नाव आहे. तुला बाजारी जाता येणार नाही. अरे का जाता येणार नाही? असं काय विचारते बाई? असं ना म्हणाली पुढं माझ्या पाचच्या वर्गात होती. पाचच्या वर्गात होती. तू पाचच्या वर्गात होती. माझ्या मी बोलते पण का जाता येणार नाही. कायदा वगैरे आहे का? कायदा सर्व आहे आमच्याकडे. काय बोलू नको. ही मागाशी माझ्या जवळ आलेली हिची वेणी आणली माझ्या तरी अगं 4 मिनिटं लांब असलीस ना तरी पण काय झालं. चिपन चिपकणारा चिपा. अरे तुझ्याकडे कायदा असेल तर सांगा. त्या पुढे नाही काय ऐक तर. डोंगरावरचा गणपती डोंगरावरचा गणपतींच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांची सत्ताचारून आहोत. तीन तळ सप्त पातळ शार गोकुळा. तीन तळ सप्त पातळ शार गोकुळा. आत्मा उतर देवकीचा बाळ कौतचा काळ. 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 त्याच्या संगीचे सुरा मागाई नका
त्या मावशीला विचार ऐकलंस का आमचं अरे काय? ह्या मावशीच्या पोरी हो. अशा एकावर एक किती लोकं तुझ्या? अरे या माझ्याच पोरी आहेत. अशा एकावर एक किती पोरी तुझ्या? अरे एकाच म्हणजे 7 पोरी आहेत. 7 पोरीवर आणखी जिराणी कशी नाही? आणखी झेंडे नाही, राहू दे. ऐकलंस का आमचा कायदा? हो, ऐकलं ना. या कायद्यानुसार तुला खाली बसलंच पाहिजे. बरं मावशी, तसं पण आपल्याला हा तत्वाला आहे. आपण थोडावेळ विश्रांती घेऊया. सगळ्या बसल्या का बघ. हा. अरे होय जरा घे. बसलेली नाही. बघ, चहा दिला. अरे, पाय खाली बस, खाली बस. बघ, तुला बोलवते बाबड्या. बरं, सफारीला शांत करायचंय वाटतं. मला बोलवते. मला बोलवते. का बरं? का? सगळ्यांच्या घरचे दूध पेपर. अरे, ही पण बोलवते का? दही दूध देणार तुला, दही दूध. मी आलो, तर धैर्य करतात. नक्की. प्रॉमिस कर. मला माहिती पण नाही. बाई, मी काय बोलते माझं एखादं सुंदरचं नाव आहे ना. माझं सुंदरचं नाव अरे मला आवडल काय चालेल पण. बोलताना पोटांचं केलं चंपू. कुठं गेलाय काय? अरे काय बोलले मी आईला बी बोलताना काय तर बोलते जेवण लागायची. आय लव्ह यू बोलताना ओटांचं केलं चंपू आणि मेरा मला नाव घ्यायला सांगतो तुझ्या मोडला किडीचा बांबू. आता तू काय बोलली किंदीचा बांबू एक आणून ठेवला नाही तिथला दुसरा होता. कुठला होता हे काय कोण आहेत तर इकडे. ते तुला न्यायला आणलेलं आहे. आमच्या कायद्यानुसार तुला पण खाली बसलं पाहिजे. ए, उपवासासाठी उपवास. सर्व बसल्यात आमची संपलेली आहे. चल तर मग जेवणार. चला, चला. हॅलो हा तस्मै ब्री याचे 100 रुपये नका शिकावे आणि तुमचे समस्या घ्यावं. मी बेंद्या सुद्धा मला सांगितली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपण जाऊन ते पूर्ण केले पाहिजे. गवळणींनो, कोण आपण? मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. पायी पद्मा बेंबी राग कटेवर्या आणि विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उजळून ठेवले आहेत. मग सांगा तर आपल्या जन्मकुना. ऐक तर. हॅलो सहस्रनामा धर्म करणानी सहस्रनामा धर्म करणानी मीच नारायण कैसा राम श्याम मीच नारायण कैसा राम श्याम ऐक ही कहाणी
मंदिराला मंत्ररूपी मारले मी संकासुराला दैवी दैत्य मंथनात मेरू मारवाईला दुसरा अवतार राधे पूर्व विदरीला दुसरा अवतार राधे पूर्व विदरीला दुसरा अवतार राधे पूर्व विदरीला चालवी तुझ्यात क्षीरसागरातुनी चालवी तुझ्यात क्षीरसागरातुनी सर्वाचे करणी सहस्रविनाम धर्मकारणानि सहस्रविनाम धर्मकारणानि श्रीज नारायण कैसा राम श्याम श्रीज नारायण कैसा राम श्याम ऐकई कहाणी सहस्रविनाम धर्मकारणानि सहस्रविनाम धर्मकारणानि दुर्गाच दैत्याने उडविली धारा माडेवर सावरला मी पृथ्वीचा भारा माडेवर सावरला मी पृथ्वीचा भारा माडेवर सावरला मी पृथ्वीचा भारा तरसी रूप धरिली अवतारा दैत्यपुत्र असुर रक्षी विठ्ठला लाला भक्त संकटात मारताचा हात भक्त संकटात मारताचा हात आलो विनावरी सहस्रविनाम धर्मकारणानि सहस्रविनाम धर्मकारणानि श्रीज नारायण कैसा राम श्याम श्रीज नारायण कैसा राम श्याम ऐकई कहाणी सहस्रविनाम धर्मकारणानि सहस्रविनाम धर्मकारणानि असांतराने वामनगवाजा दानशूर बलिस केला पाताळाचा राजा दानशूर बलिस केला पाताळाचा राजा दानशूर बलिस केला पाताळाचा राजा सर्वजण सर्जला क्षत्रिय वधेला परशुराम होऊन गेले भयमुक्त पृथ्वीला परशुराम होऊन गेले भयमुक्त पृथ्वीला परशुराम होऊन गेले भयमुक्त पृथ्वीला निर्मिली ही पावन भूमी कोकणाला निर्मिली ही पावन भूमी कोकणाला समुद्र हटुनी सहस्रविनाम धर्मकारणानि सहस्रविनाम धर्मकारणानि श्रीज नारायण कैसा राम श्याम श्रीज नारायण कैसा राम श्याम ऐकई कहाणी सहस्रविनाम धर्मकारणानि सहस्रविनाम धर्मकारणानि विभुवसनाची मीग वनवास केला राम जन्म घेऊन राजा रावण वधिला राम जन्म घेऊन राजा रावण वधिला राम जन्म घेऊन राजा रावण वधिला आठवा अवतार कृष्ण कंसवधनाला कालियाचे मर्दन केले यमुने डोहाला कालियाचे मर्दन केले यमुने डोहाला कालियाचे मर्दन केले यमुने डोहाला मूळ रूप विष्णू त्याची कैकही रूपे मूळ रूप विष्णू त्याची ही कैक रूपे हे गवळपुनी सहस्रविनाम धर्मकारणानि सहस्रविनाम धर्मकारणानि श्रीज नारायण कैसा राम श्याम श्रीज नारायण कैसा राम श्याम ऐकही कहाणी
तयारी